धाराशिव जिल्ह्यामध्ये युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सिलेंडर वितरण व्यवस्था जी आहे ती कोलमडलेली होती आणि अद्यापही तशीच व्यवस्था आपल्याला पाहायला मिळते। आपण आता SP च्या एजन्सीपाशी आहोत आणि या एजन्सीपासून जर पाहिलं तर लांबच लांब रांग जी आहे ती आपल्याला लागलेली पाहायला मिळते। महत्त्वाचं म्हणजे युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्यापासून धाराशिव जिल्ह्यामध्ये किंवा इतर ठिकाणी सुद्धा घरगुती सिलेंडर जी आहेत त्याचा पुरवठा जी आहे ती विस्कळीत झालेला आपल्याला पाहायला मिळत होता। मात्र आत्ता सध्या हीच परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते। धाराशिवमध्ये समता कॉलनीमधील हे मुख्य एजन्सी जी आहे त्या ठिकाणी आपण आता आहोत आणि त्या ठिकाणची जी ही परिस्थिती आहे ही आपल्याला पाहायला मिळते। संपूर्ण या ठिकाणी ग्राहक जे आहेत ती या ठिकाणी थांबलेले आहेत। टेम्परेचर मोठं आहे तरीसुद्धा गॅसला लांबच लांब रांगा लागलेल्या आपल्याला पाहायला मिळते। लहान मुलं आहेत, वृद्धसुद्धा या ठिकाणी थांबलेली आहेत। फक्त एवढाच विषय आहे की एजन्सी चालकांनी सुरुवातीच्या काळामध्ये समोरच्या रस्त्यावर लाईन लावली होती आणि आता पाठीमागून लाईन लावलेली आपल्याला पाहायला मिळते। आपण जर या ठिकाणी इकडं पाहिलं तर या बॅक साईडला ही लाईन पाहायला मिळते। सिलेंडरला प्रत्येक जणांनी आपल्या आपल्या खुणा करून ठेवलेले देखील आपल्याला पाहायला मिळते। काहीतरी त्याला रुमाल बांधलेले आहेत, कुणी पोत्यामध्ये सिलेंडर ठेवलेलं आहे, अशी परिस्थिती या ठिकाणी आहे। ग्राहक आपल्यापाशी आहेत त्या ठिकाणी। कधी थांबलात ताई? सकाळी 11 वाजता थांबलेले सर। 11 वाजता थांबलेले सकाळी। सकाळी 11 वाजता। आता सिलेंडर नाही का तुमच्याकडे? नाही सर, कधीपासून नाही सिलेंडर? 15 दिवस झालं सर। दोन आहेत का एक आहे तुमच्याकडे? एकच आहे, आणि एकच ते आहे। पण संपलंय? ते पण संपलं सर। आणि सकाळपासून थांबलाय तुम्ही? सकाळपासून थांबलेले सर। तुम्ही कधी थांबले साहेब? 12 वाजेपासून थांबले। बर, तुमचं संपलंय का सिलेंडर? दोन आहे का सिंगल? एकच आहे, सिंगल आहे। सिंगल आहे। आता सगळं बंद झालंय का? बंद झाले सर। बर, आता कधी भेटणार? आता काय काय तिथं नंबर आहे काय म्हणतात का कधी किती चक्कर किती झाले? आज का आजच आले? आज आले सकाळी। बर, आज झाले काय? तुम्ही कधी आले? मी सकाळी 10 वाजता आलेले आहे। 10 ला आले तुम्ही? हा, बर, 2-3 दिवस झालं सिलेंडर संपलेला आहे। हा, हा, आणि तुम्ही कधी आले? सकाळपासून उपाशी थांबलेला आहोत आम्ही। स्वयंपाक सुद्धा नाही, लोकांची तर चहा करून आणलेला आहे। मग एकच सिलेंडर आहे ते पण हो संपलंय. हो, एकच। अशी परिस्थिती आहे। हो, तुम्ही कधी थांबले? मी काल बी आलतो हा, पण नंबर यायला सिलेंडरची गाडी संपाय गाठ पडली। बर, संगीत खुर्ची सारखं काम झालं माझं काल। आता परत आज आणि थांबले? आज अजून थांबले, आता आज काय होते काय माहिती आणखी। ऊन 40-37 टेम्परेचर, म्हणजे पाण्याची बी सोय नाही तिची पाणी आणि प्यायची सोय नाही. सिलेंडर सुद्धा सोडून जाता येत नाही ना। हा हा, सिलेंडर सोडून गेलं तर नंबर पण इकडे तिकडे करते काय गॅस वाटते, बर, पाणी आता प्यायला. इथं थांबावं लागतं. इथं थांबावं लागतं। सकाळपासून थांबलो ग्रामीण भागातून आला आम्ही। ग्रामीण भागात. एकंदरीत जर पाहिलं तर ही परिस्थिती धाराशिवमध्ये आहे आणि बऱ्याच दिवसापासून मध्यंतरी काही दिवसामध्ये सुरळीत पुरवठा सुरू होता। मात्र पुन्हा एकदा धाराशिवमध्ये ग्राहकाच्या गॅससाठी रांगा लागलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहे। श्रीराम क्षीरसागर, TV9 मराठी, धाराशिव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।